तुमच्या बडबडच्या समोर मी विचारतो, बरोबर. दादाची बॉडी कुठं होती? जी सापडली ती दादाचीच बॉडी होती का? की जे पायलट होते दादांसोबत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना देखील याआधी 2दा निलंबित करण्यात आलं होतं. तो 3दा निलंबित आहे. काय वाटते, सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाई केली का? म्हणजे अमोल मिटकरी सुनेत्रा पवारांसाठी विधान परिषदेत राजीनामा द्यायला तयार आहे. कधीही. अजित पवार लई शहाणा माणूस आहे, ते येतील. अजित पवारांचं निधन झालं नाही, किंवा तुम्ही असंही बोलले होते की 5 तिथे मृतदेह सापडले, 6वी बॉडी कुठे? तुमचं स्पष्ट असं म्हणणं आहे की हा घात आहे म्हणून. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अकाली निधन झालं. त्यावेळी कुठेतरी रोखठोक बोलणारे, ज्यांच्या शब्दांना धार आहे असे अमोल मिटकरी हळवे झाल्याचं पाहायला मिळालं. ते अमोल मिटकरी आज आपल्यासोबत आहे. त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूवरून किंवा अजित पवारांच्या अपघातावरून वेळोवेळी संशयास्पद आणि उघड भूमिका घेतली होती. आज त्यांच्याशी या सर्व विषयावर आपण सविस्तर संवाद साधणार आहोत. अमोलजी नमस्कार. सर्वात पहिलं मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण करत आले. तुमची आक्रमक भूमिका आहे, तुमची भाषणाची शैली आक्रमक आहे. पण ज्यावेळेस अजित पवारांचं निधन झालं किंवा अजित पवारांचा अपघात झाला, ही बातमी तुम्हाला कळाली, तेव्हा आम्ही असं बघितलं होतं व्हिडिओमध्ये, तुम्ही रडत रडत बाहेर निघाले, कारमध्ये बसून बारामतीच्या दिशेने रवाना झाले होते. काय तुमची पहिली भावना होती? पहिल्यांदा तर तो दिवंगत शब्द मला उच्चारायचा नाहीये. दिवंगत ते आहेत असं मी मानत नाही. अद्यापही दादा सर्वांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या पुढे स्वर्गीय, स्मृतिशेष, दिवंगत हे शब्द आम्हाला असह्य होतात. आणि ही बातमी अद्यापही मला शॉकिंग मध्ये मी आहे की ज्या दिवशी 28 जानेवारीला ही बातमी मला कळली, त्या दिवशी साहजिक आहे, पहिल्यांदा असं वाटलं विमानाचा अपघात झाला म्हणजे काहीतरी अपघात झाला असेल. पण नंतर बारामतीच्या एका सहकारी मित्राने सांगितलं का विमान पूर्णतः कोसळलं आणि बेचिराग झालं. त्यात दादा होते का त्याच्यामध्ये? दादा होते का ते काही सांगायला तयार नव्हतं. मग एक टीव्हीवर बातमी चालली की अजितदादांचा अपघातात मृत्यू. तो शब्द ऐकून वाचून मग ते डोकं चालेल असं झालं. आहे त्या परिस्थितीतच मग आम्ही, कारण हा शॉक, अहो मलाच काय तुम्हाला सुद्धा हेच वाटेल, अजूनही वाटतं. कितीतरी रील्स असे बनतात की शिवाजी द बॉस चित्रपटासारखं दादा चॉपर घेऊन येतील आणि परत, कारण दादाला भल्या पहाटे नॉट रिचेबल दादा अनेकदा राहिले. भल्या पहाटे महाराष्ट्राला चकवा दिलाय. 8-9चा टाइम हा भल्या पहाटेच्या टाइमापैकीच एक समजलं जाईल, कारण 5 पर्यंत 6 पर्यंत पहाट असते, 9 पर्यंत लोकांची सकाळ सुरू होते. त्याच वेळेस घडलेली घटना, त्याच्यामुळं महाराष्ट्राला अद्यापही विश्वास नाही दादा गेले असतील. मला विश्वास आहे दादा वापस येतील. अपघाताच्या रात्री बारामतीत आम्ही तुम्हाला इतकं भावूक झाल्याचं बघितलं होतं. त्यावेळेस तुम्ही असं बोलले होते की आमची लायकी सुद्धा नव्हती आमदार होण्याची किंवा या पदापर्यंत पोहोचण्याची. अजित दादांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, मोठं केलं. तुमचा कसा अनुभव होता अजित पवारांसोबत? मी आजही त्या गोष्टीवर ठाम आहे. अमोल मिटकरी हा खूप 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 सामान्य कुटुंबातला व्यक्ती होता. आणि माझे वडील 2018ला त्यांचं निधन झालं. माझ्या वडिलांची पार्श्वभूमी सर्व गावातल्या लोकांना आजही माहित आहे. आणि आमची अवकात खरंच नव्हती ना. आमच्याकडं ग्रामपंचायतचा सदस्य, ना पंचायत समिती सदस्य, ना जिल्हा परिषद सदस्य, ना मार्केट कमिटी सदस्य, ना दूध संघाचा सदस्य. थेट मी विधान परिषदेवर याच्याकरता का दादांच्या सोबत 2019च्या आपल्या ज्या शिवसन्मान यात्रा झाल्या, शिवसन्मान यात्रा, त्याच्यामध्ये खासदार डॉक्टर कोल्हे आणि मी, आम्ही दोघं खूप फिरलो. आणि शिवसन्मान यात्रेमधून मला थोडा महाराष्ट्रामध्ये, कारण विचारधारा माझी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा होती. ती विचारधारा अजरामर होती. ती विचारधारा दादांना आवडणारी होती. मग महाराष्ट्रात ज्यावेळेस माझ्या वक्तृत्व कौशल्याला दादांनी पाहिलं आणि काय त्या नेत्यांच्या, त्या स्थानिक लोकांच्या पुण्याईनं तिथे त्या मतदारसंघात निवडून आले. मी असं म्हणत नाही आमच्या भाषणाने काही लोक निवडून आले, ते त्या लोकांच्या कर्तबगारीवर तिथे लोक निवडून आले. आणि दादांनी, मला आठवतं परळी वैजनाथला आमची शिवसन्मान यात्रा थांबलेली असताना दुसऱ्या दिवशी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये माझ्याकडे अजूनही फोटो आहे. मुंडे साहेब, दादा आणि खासदार डॉक्टर कोल्हे, विक्रम काळे अशी लोक आम्ही होतो. त्यावेळेस मला खासदार कोल्हेंनी बाजूला नेलं आणि सांगितलं की दादा असे म्हणाले, रात्री तुझी तब्येत बरी नव्हती, मला IV वगैरे लागल्या होत्या, प्रचंड एक्झर्शन झालं होतं. दादा म्हणाले होते की जर डॉक्टर सत्ता आली, या पोराला आपण विधान परिषदेवर आमदार करू,
आणि त्यावेळेस मला हे कोल्ह्यांनी सांगितल्यावर मी म्हटलं कसं हो कोल्हे साहेब, मी कुठं किस गल्लीत खसखस, त्याला आमच्याकडे कोणी जिल्हा परिषद ग्रामपंचायत नाही, काय आम्हाला आमदारकीचं कळणार. त्याच्यानंतर 8 महिन्याने 10 महिन्याने साधारणपणे हा एक टर्निंग पॉइंट आला. दादांनी दौंडच्या सभेमध्ये सांगितलं का आता जे पराभूत झाले त्याला काही विधान परिषद भेटणार नाही, विधान परिषद देईल तर अमोल मिटकलेच आमदार करणार. ती बातमी टीव्हीवर झळकली आणि मलाही आनंदच वाटत होता. कोणाला वाटणार तुमच्या नावाचं जर तुम्हाला आमदार करणार असं म्हटलं तर तुम्हाला हायचं वाटेल ना. मग माझ्या जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना साहजिक आहे जलन तयार होणे, ईर्ष्या, ज्यांची अवकात नाही, लोकांची खरकट उचलणारी ही मंडळी. म्हणजे सांगायचं तात्पर्य, एखाद्या श्रीमंताच्या लग्नात चांगले पक्वान्न गाव पातळीवर असतील, समजा श्रीमंत लोक, त्यांच्या लग्नात जर जेवायचं असेल आणि पत्रिका नसेल ना तर 2 पंक्ता वाढणारी आम्ही माणसं, मग 3ऱ्या पंक्तीत भेटी जेवायला. असा माणूस विधान परिषदेवर जातोय. आमच्या नातेवाईकांना सर्वात जास्त जलसी फील झाली. आतापर्यंत या घरात तुम्ही बसलेले आहात त्याच्यापर्यंत एकही नातेवाईक माझा आलेला नाही, कारण त्याला हे अप्रूफ वाटतंय. आणि हे सगळं या देव माणसानं दिलं मला. या देव माणसं, माझ्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न, माझ्याकडं महानगरपालिकेची कागदपत्र, ह्या काही गोष्टी मला कळतच नव्हत्या. पण सगळं, कारण इन्कम टॅक्स काय आपला इन्कमचा संबंधच नव्हता. पण आज जे घर वगैरे झालं या शहरामध्ये, हे सगळं दादाचं देण आहे. त्याच्यामुळे तो प्रवास खूप मोठा आहे, खूप मोठा. आणि दादांनी आज माझी जी सोय लावली आहे, हजारो कार्यकर्ते केले असतील दादांनी, लाखो केले असतील, पण माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातल्या, म्हणजे सोप्या भाषेत शेणाचे हात पेनाला लावणारा नेता माझ्या आयुष्यातून पहिला आणि शेवटचा ते म्हणजे अजितदादा. आज या एसी मध्ये किंवा पंख्याखाली बसलाय अमोल मिटकरी, ते फक्त या देव माणसाची पुण्य. बारामतीत तुम्ही आणि निलेश लंके देखील खूप भाऊक झाले होते. तुमचे सोशल मीडियावर खूप व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले होते. अजित पवारांच्या अपघाती निधनाचं खूप जास्त दुःख तुम्हाला झालं असं दिसत होतं. लंकेंची भूमिका काय होती त्या सगळ्या ह्याच्यावर? लंकेंना सुद्धा दादांनी लंकेंवर तेवढंच प्रेम केलं. पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये विजयकुमार औटींना उद्धव साहेब तिकीट देणार होते विधानसभेचे. त्यावेळेस स्वतः निलेश लंके साहेबांना शब्द देऊन दादांनी सांगितलं होतं का तुझी लोकप्रियता चांगली आहे, मी तुला बळ देतो, तू उमेदवारी घे. त्यावेळेस मला आठवतं की लंके साहेबांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव साहेबांच्या गाडीवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दादांनी त्यांना कोल्हेंना, अशी काही लोक आहेत की त्यांना दादांनी शब्द दिले होते. दादा शब्दाचे पक्के होते. लंकेंना शेवटपर्यंत विश्वास नव्हता, पण दादांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात लंकेंना उमेदवारी पण दिली आणि लंके मोठ्या प्रमाणात निवडून पण आले, निलेश लंके. आणि त्या आठवणी होत्या. त्याच्यानंतर दादाला आनंद काय असायचा की तरुण मुलगा आहे, पहिल्यांदा निवडून येतोय. तुमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये देवेंद्र भुयार आहे. देवेंद्र भुयारांना महाराष्ट्रातला 4थ्या क्रमांकाचा विकास निधी जर कोणाला दिला असेल, माझ्या माहितीप्रमाणे 6,660 कोटी माझा अंदाज. त्याच्या पहिल्या नंबरचा निधी बारामतीमध्ये, दुसऱ्या नंबरचा इंदापूरला, तिसऱ्या नंबरचा आणखी एक मतदारसंघ आहे, 4थ्या नंबरचा वरुड मोर्शी विधानसभा. कारण का? कारण देवेंद्र भुयार नव्या दमाचे आहेत, निलेश लंके नव्या दमाचे आहेत, खासदार कोल्हे नव्या दमाचे आहेत. विधानसभेच्या आमदारांना प्रचंड निधी दादांनी विकास कामाकरता दिला. त्याच्यामुळे लंके साहेबांना ते सगळं सर्वक्षण आठवले की ज्या उद्धव ठाकरे साहेबांसोबत आपण प्रामाणिकपणे शिवसेनेत काम केलं, शिवसैनिक म्हणून, त्यांनी शेवटी नाकारलं. जसं अमोल बालवडेकरचं पुण्यामध्ये झालं होतं, चंद्रकांत पाटलांनी शेवटच्या क्षणापर्यंत नाकारलं, पण दादांनी त्यांना फोन करून तिकीट दिलं, निवडून पण आले. तसंच लंकेंच्या बाबतीत झालं. आणि ज्यांना ज्यांना हे अनुभव आले, किंवा सिंदखेडच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज कायंदेंना हाच अनुभव आहे, त्याच्यामुळे हे सगळे लोक भाऊक होणं साहजिक आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबाचा चेहरा म्हणजे डॉक्टर निलेश लंके. त्याच्यामुळे त्यांना पण आमदार करणं त्यांच्याकरता खूप मोठी ही होती. आता ते खासदार आहेत, पण दादांच्या त्या आठवणी त्या दिवशी, म्हणजे मला तर असं वाटत होतं की वेळ लागायची परिस्थिती येते. लंके असो किंवा मी आणि बरेच लोक तिथे, आशुतोष काळे, मागच्या वेळेस 500 मतांनाच विजय झाला. या वेळेसचा विजय त्यांचा 1 लाखाच्या वर आहे. भावनिक होणं साहजिक होतं. अतुल बेनकेचा पराभव झाला, पण नव्या दमाचे तरुण दादांना फार आवडतात, त्याच्यामुळे ते भावनिक वातावरण होतं. तुम्ही बारामतीत पण असं म्हणाले होते की अजित पवारलाही शहाणा माणूस आहे, ते येतील, अजित पवारांचं निधन झालं नाही. किंवा तुम्ही असंही बोलले होते की 5 तिथे मृतदेह सापडले, 6वी बॉडी कुठे. तुमचं स्पष्ट असं म्हणणं आहे की हा घात आहे म्हणून? हे बघा, शंका उत्पन्न करणं काही गैर नाही.
भारतीय संविधानाच्या नियमानुसार मी भारताचा नागरिक आहे आणि मला जर काही गोष्टीच्या शंका येत असतील तर तो विचारणं माझा अधिकार आहे पत्रकारितेच्या माध्यमातून. बरोबर. UGCA पहिल्यांदा पत्रकारांना मीडियाला सांगते की विमान प्रवासात 6 लोक असतात. हो. विमान गोजूबावीच्या माळरानावर कोसळतं, 2 पलट्या खातं. हम्म. त्याच वेळेस 2 पलट्या खाल्ल्यानंतर स्फोट होतो. स्फोट इतका मोठा होतो की त्या 5 बॉड्या बेचिराख होतात बरोबर. आणि ते मृतदेह 5 सापडतात. बसतायत 6, सापडतायत 5. ब्रीफकेस जळलेली नाही, मोबाईल कोणाचे सापडलेले नाही. घड्याळावरून पहिले ओळख पटली, नंतर म्हणतात घड्याळ दिसतच नाही. बरोबर. कागद माळरानावरची तशीच आहे. बरोबर. एका जबाबदार मंत्र्यांनी सांगितलं का धुकं होतं सकाळी, विमानाचं लँडिंगच 8, 8:15 दरम्यानचं दाखवते आहे, त्यावेळेस स्पष्ट उजेड होता. हो. म्हणजे ना कुठं पावसाळा होता, ना कुठं धुकं होतं, ना कुठं धुंद असं काही होतं. ते स्पष्ट क्लिअर कट होतं. त्याच्यामुळे तो स्फोट आज बजरंग सोनवणेंनी जी शंका व्यक्त केली ती शंका माझ्याही मनात आहे. ओरिसामध्ये सुद्धा असं विमान दुर्घटना झाली, विमान कोसळलं, पण कोसळल्यानंतर स्फोट नाही झाले. 9 लोक मेली त्यातली, हे बरोबर आहे, पण कोसळल्यानंतर स्फोट नाही झाले. याच्यामध्ये एकामागे एक 10-20 सेकंदाने 3 स्फोट आहेत. मग त्या स्फोटके ठेवली होती का? आम्हाला त्या शंका आहेत. UGCA उत्तर देईल तेव्हा देईल. अदानीच्या ताब्यात सगळी हे आहेत विमानतळ. त्यांनी दादा देवगिरीवरून कोणासोबत निघाले, दादाचा ड्रायव्हर कोण होता, दादाचं तिथून सीसीटीव्ही फुटेज ते विमानतळावर येईपर्यंत, विमानतळावरून विमानात बसेपर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज येत का नाहीये? ते ब्लॅक बॉक्सच्या डेटा नंतरचा विषय येतो. मेडे कॉल द्यायचा 2दा सांगितलं होतं पायलटला, पायलटने मेडे कॉल का दिला नाही? 5-7 मिनिटाच्या अंतरावर पुण्याचं एअरपोर्ट होतं, त्या फ्युएल पण पूर्ण होतं. त्या पायलटला टेक ऑफ घ्यायला काही अडचण नव्हती. 100 गिरट्या घातल्या असल्या तरी फ्युएल पूर्ण असतं. आणि दुसरं असं आहे की आता आम्हाला लोक मूर्ख म्हणू द्या, पागल म्हणू द्या, किंवा दादांच्या प्रेमापोटी हे वेळ झालेले तसं म्हणू द्या, पण आमच्या मनातल्या शंका, त्यातली प्रबळ शंका, 2 पायलट बदलले गेले. पायलट एक क्रू मेंबर कशा करता असतो विमानामध्ये, त्याला सपोर्टर असतो. बरोबर. ही पिंकी माळी नावाच्या मुलीच्या घरातली लोक म्हणतायत स्पष्टपणे की आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पिंकी सोबत संपर्क होत नाही. पिंकी माळीला किती अनुभव होता मला माहित नाही. कपूर नावाचा पायलट, त्याचा कोणी तिथं त्याला बसवलं किंवा कोणी त्याला पायलट म्हणून बोलावलं. मग ट्रॅफिक तितक्या सकाळी नसतेच हो. मी कितीदा दादांसोबत प्रवास केला. आणि मला सांगा, अजित दादा सारखा इतका मोठा नेता जर प्रवास करत असेल तर पायलट अगोदरच राहील ना. बरोबर. हजर. दादाच्या ताफा जर 8 वाजता निघणार असेल तर 7:30ला सर्व ताफ्यातले ड्रायव्हर हजर असतात. बरोबर. मी तुमच्या अमरावतीला खोडके साहेब होते, यांचे यश होता, हे सगळे जण आम्ही आता मागच्या महिन्यामध्ये आलो. दादाचं टेक ऑफ माझ्या माहितीप्रमाणे 7:30ला ठरणार होतं. 6:30ला दादा येऊन बसले होते. 6:30ला आम्ही आलो, 7 वाजता दादा आले. त्याच्या अगोदर 6:15 वाजता पायलट वगैरे येऊन बसला होता. म्हणजे पायलट निदान अर्धा-पाऊण तासापूर्वी येऊन बसतो. हा शहाणा म्हणतोय आम्ही ट्रॅफिक मध्ये अडलो होतो. ह्या गोष्टी संशयास्पद आहेत. आमच्या मनात शंकेचं काहूर आहे. आमच्या शंकेचं निराकरण झालं पाहिजे. ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक 15 दिवस 1 महिना लागतो त्या गोष्टीला. आमचे बरेच काही प्रश्न आहेत. दादाची बॉडी कुठे आहे? गंभीर प्रश्न आहे तुमच्या त्या बडबडच्या समोर मी विचारतो. दादाची बॉडी कुठे होती? जी सापडली ती दादाचीच बॉडी होती का? DNA टेस्ट झाली. माझ्या माहितीप्रमाणे 15 तास ते 20 तास DNA टेस्टला लागतात. कोण्या डॉक्टरला विचारा. 5 ते 7 तासात DNA टेस्ट झाली का? त्याच्यानंतर हातातली घड्याळ कुठे आहे? आणि दादाचा देवगिरीवरून निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंतचा सीसीटीव्ही कुठे आहे? कोण ड्रायव्हर दादासोबत होतो? 27 जानेवारीला दुपारी 4:30 पर्यंत दादा मंत्रालयात होते. 4:30 वाजता 4:15 पर्यंत 4:30ला ते देवगिरीला आले. 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत त्यांना भेटण्यासाठी पक्षातले प्रमुख लोक आले. 8 वाजता दादा टोटल फ्री झाले होते. धानाच्या फाईलवर सही राहिली वगैरे. 10 वाजता लेट नाईट, ह्याच्यात तथ्य नाही. मी जे माहिती घेतली त्यात 8 वाजता दादा फ्री झाले होते आणि दादाच्या मनात होतं पुण्याला मुक्काम करणं. आणि 8 वाजता तुम्ही मुंबईत राहता, मुंबईतून पुण्याला जायला 2 तास सफिशियंट आहे. 10ला दादा पोहोचले असते. त्यात ताफा आणि प्रोटोकॉल. त्यात सकाळी दादाचा नित्यनेम 5ला उठणे, 6ला कामाला लागणे, 7ला निघाले असते तिथून 9 वाजेपर्यंत बारामतीच्या सभेला. हे प्रोग्राम कोणी बदलला? विमान अचानक नादुरुस्त विमान, ज्या विमानावर बंदीच आहे 1 वर्षापासून, तेच विमान दादाला दिलं गेलं.
असे दावे केले जात होते की जे पायलट होते दादांसोबत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना देखील याआधी 2दा निलंबित करण्यात आलं होतं. तो 3दा निलंबित आहे हा. आणि त्याच्या बायकोची एक पोस्ट फिरली होती नंतर की माझा पती जिवंत आहे. कपूर तो काहीतरी होता. हो. तुम्ही बघा, सांत्वन भेटीला पिंकी माळीकडे आदित्य ठाकरे गेले, बरोबर सांत्वन भेटीला विदीप जाधवकडे सुनेत्रा वहिनी आणि रोहित पवार गेले, बरोबर अजितदादाकडे सांत्वन भेटीचा ओघ सुरूच आहे सहयोग सोसायटीचा. 100% या पायलटकडे कोणी सांत्वन भेटीला का नाही गेलं? ऐका ना प्रश्न. हम्म. म्हणून मृत्यूचं गूढ कायम राहू नये. इतिहासामध्ये ताशकन कराराच्या वेळी झालेला मृत्यू, लाल बहादूर शास्त्रीचा, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा झालेला मृत्यू, जगद्गुरु तुकोबारायांचा झालेला शेवट आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू, ह्या गोष्टी अनुत्तरित आहेत आतापर्यंत. तसं अजितदादांचा मृत्यू हा अनुत्तरित राहू नये म्हणून ह्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. ही शंका नाही आहे, ही माझी प्रेमळ आणि अजितदादाचा एक कार्यकर्ता म्हणून माझे प्रश्न आहेत आणि महाराष्ट्राला हे प्रश्न सध्या पडलेले आहेत. बरोबर बाकी कोण आमदार विचारते नाही विचारत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. इतर कोणी आमदारांवर किती उपकार केलेले असतील नसतील ते त्यांना माहीत, पण माझ्यावर त्या व्यक्तीचे अनंत उपकार आहेत की माझ्या पुढच्या पिढ्याच्या अंगाचे चामडं सोलून त्याच्या चपला जरी बनवल्या दादांसाठी तरी ते उपकार फिटणार नाहीत. आणि आम्हाला पुढची काही राजकीय उपलब्धता किंवा राजकीय अभिलाषा पण नाहीये. जेवढं दादांना दिलं त्याच्यात आम्ही समाधानी आहोत आणि आमच्या अवकातीच्या पलीकडे दादांनी आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे अशा देव माणसाचं असं जाणं, अजूनही बघा तुम्ही रील, 1 वर्षाची पोरगी रडते, 2 वर्षाची मुलं रडतात, 4 वर्षाची मुलं रडतात, 80 वर्षाचा म्हातारा रडतात. हो. असं महाराष्ट्रात कधी झालंच नाही. नाही विलासराव देशमुख साहेब गेले, महाराष्ट्र हळहळला. बरोबर आबा गेले, महाराष्ट्र हळहळला. मुंडे साहेब गेले, गोपीनाथराव मुंडे साहेब, महाराष्ट्र हळहळला. प्रमोद महाजन साहेब गेले, महाराष्ट्र हळहळला. विनायकराव मेटे गेले, महाराष्ट्र हळहळला. पण ऍटलिस्ट त्यांचे चेहरे तरी दिसले. हो, दादांचा शेवटचा चेहरा पण दिसून येतो. इतकं काय पाप केलं ते देव माणसानं? एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती पांडुरंगाच्या जगद्गुरु तुकोबारायांची पालखीच्या काटेवाडीवरून जाते, त्या व्यक्तीचा असा अपघाती मृत्यू एकादशीला व्हावा, मला असं वाटतं हे भयंकर गूढ आहे की महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे जनतेत राहणाऱ्या माणसाला शेवटी जनतेलाच त्या माणसाचा चेहरा बघता आला नाही, हे दुर्दैव आहे. सर्वात मोठं दुर्दैव. परिवाराला दादा दिसले नाहीत, जनतेला दादा दिसले नाहीत, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दिसले नाहीत. ज्यावेळेस आम्ही दर्शनाला शेवटची बॉडी आणली होती तिरंग्यामध्ये लपेटून, त्या दिवशी काय छोटंसं शरीर, दादाची हाईट 5-5.25 फुटाची, दादा दिसायला सुंदर, सडपातळ बांधा, एवढं आणि एवढ्याशा ह्याच्यातच तिथे बॉडी आली. काय सूचना असं झालंय की कमाल आहे की चेहरा पण आम्ही जर पाहू शकलो नाही एवढ्या मोठ्या नेत्याचा, त्या नेत्यानं आम्हाला शिवशाहू फुले आंबेडकर म्हणजे एकमेव नेता होता महाराष्ट्रात ज्यांच्या भाषणामध्ये मतं मागितली गेली फक्त विकास कामावर. बरोबर बटेंगे तो कटेंगे, हिंदू मुसलमान ह्या फालतू गोष्टीवर मतं मागितली नाही दादा. अख्खं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं व्हिजन दादांच्या भाषणात होतं. बरोबर आणि शिवशाहू फुले आंबेडकर हाच विचार फक्त एकच नेता मांडायचा. म्हणजे जेवढं नुकसान मराठा बहुजनांचं झालं तितकं मुसलमानांचंही नुकसान झालं. मस्जिदवर अटॅक झाला, पहिला दादा धावून गेले. बरोबर कोणाकडे वाईट नजरेनं पाहू देणार नाही, कटिंगे तो पटिंगे आम्हाला चालणार नाही हे म्हणणारा दादा इतका मोठा नेता तयार व्हायला त्या पिढ्या दारात होतील 50 वर्ष. बरोबर जसे यशवंतराव चव्हाण पुन्हा पुणे नाहीत तसे अजित दादा पुणे होणे. तुम्ही एवढे सगळे प्रश्न उपस्थित करताय अजित पवारांच्या अपघाती निधनावरून, तुमचा नेमका रोष कोणाकडे आहे किंवा थेट असा आरोप कोणावर आहे? मी कोणावर आरोप केलेला नाही, माझी कोणावर शंका नाही. मला फक्त घातपात झाल्याची शंका आहे आणि जोपर्यंत ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक होत नाही, आता बघा मीडिया कसं दाखवते, अमोल मिटकरीचा दावा कल्याण आठवडे माजी सरपंच गोजूबावीचे यांनी फेटाळला. तेच कल्याण आठवडे पत्रकारांना सांगतात की मी ज्या वेळेस विमानापर्यंत पोहोचलो त्यावेळेस निळ्या पॅन्टवाला कोणीतरी व्यक्तीचा मला पाय दिसत होता. 100% आणि मग मी तिथं गेलो तर लोकांनी मला म्हटलं की बाजूला हटा, मी बाजूला हटलो, स्फोट झाला. मी तेच म्हटलं ना की कोणीतरी खिडकीतून डोकावतं हे दिसलं. आता त्याला निळ्या पॅन्टवाला दिसला असेल त्यांना. हो. दादाची मी माहिती घेतली, कपडे पांढरे घातलेले होते, बनियान पांढरी होती त्या दिवशी, अंगात अंडरवेअर पांढरी होती, दादाच्या हातात रोलेक्स कंपनीचं वॉच असायचं, ते कुठंच दिसलं नाही याच्यामध्ये. मग गोजूबाईच्या सरपंचानं जे सांगितलं तेच मी सांगितलं होतं. म्हणून विधानाचे विपर्यास कधी कधी होतात, पण हे जे काय आहे ते शॉकिंग आहे आणि ते भयानक आहे. अजित पवारांचं निधन झालं त्याच्यानंतर आपण असं बघितलं की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 13 दिवस तरी कुठलंही शुभकार्य केलं जात नाही असं म्हटलं जातं. पण जवळजवळ 24 तास उलटल्याबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे वर्षा बंगल्यावर गेले. उपमुख्यमंत्री पदाची चर्चा झाली. त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
तुम्हाला काय वाटते, सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाई केली का? अजिबात घाई केलेली नाही. पक्षाने घेतलेला निर्णय होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन हे ठरवलेलं होतं. आता राहिला हिंदू धर्माचा, तुम्ही उल्लेखच केलाय. हो. अजितदादा हे हिंदूच होते की नाही? होते. हम्म. नरेंद्र मोदी कोण आहेत? हिंदू. मोदीजींची आई गेली. हो. मोदीजींनी 13 दिवस सुतक पाळलं का? घरात बसले 13 दिवस. नाही. 4थ्या तासाला सुरू झाले मोदीजी, 2ऱ्या-3ऱ्या तासाला. हा. बरोबर. बरोबर. इंदिरा गांधी हिंदूच होत्या. इंदिरा गांधीची हत्या झाली, 4 तासात राजीव गांधींनी शपथ घेतली. हिंदू धर्माचे सोपस्कारच जर पार पाडा असं म्हणता, तर छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार मोठ्या मुलांना करायला पाहिजे रिवाजानुसार. हो. म्हणजे संभाजी महाराजांना 3 महिने खबर नव्हती वडील गेल्याची. राजाराम महाराजांनी अंत्यविधी केला, राजारामाला गादीवर बसवलं गेलं. जर हिंदू धर्माचे रिवाजच म्हणता, तर हिंदू धर्माच्या रिवाजात असंही होतं की पती गेल्यानंतर सती जायला पाहिजे. हो. शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती नव्हत्या गेल्या. समुद्र पर्यटनाला हिंदू धर्मानुसार बंदी होती. शिवाजी महाराजांनी समुद्रावर आरमार उभारलं. त्या सत्यशोधकी विचारात जन्माला आलेला नेता आहे. आणि विचारते कोण? शेकापचे आमदार भाई जयंत पाटील. ज्या शेतकरी कामगार पक्षाचा तुम्ही वारसा सांगताय, ज्यात शिवशाहू फुले आंबेडकर वारसा आम्ही पाहतो, त्या माणसानं 13 दिवसाचं सांगावं. आता राहिला प्रश्न, पक्षाच्या हिताच्या दृष्टीनं काही निर्णय होणं अत्यंत महत्वाचं होतं. त्या माऊलींनी छातीवर दगड ठेवून आमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी, सगळ्यांच्या हट्टापोटी ते निर्णय घेतला. आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या असतील तर यांच्या पोटात काय दुखतं? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा इतिहास काय म्हणतो? मल्हारराव होळकर गेले सासरे, खंडोजी होळकर गेले पती. किती मोठं दुःख असेल, पण तरी त्या माऊलीने राज्यकारभार घेतला ना, मग तोच वारसा पाळलाय. आणि पवार परिवार 3 दिवसाचा दुखवटा असतो त्यांच्या परिवारात. हे असं तेरवत आपल्या सारखं नसतं महिना घराच्या बाहेर निघा. कोण्या पोथीत लिहिलंय मला ते भाई जयंत पाटलांनी सांगावं, हिंदू धर्माच्या कोण्या पोथीत लिहिलंय. त्याच्यामुळे हे फालतू गोष्टी, हे जे 3 पाट ट्रोलर्स आहेत ना, पेड, हे जे हिंदू धर्म उर बडवत ना, अरे शिवाजी महाराज राज्याभिषेकाला कुठे गेलता रे तुमचा हिंदू धर्म? महाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. त्याच्यामुळे ह्या चर्चेला बसलो ना तर ह्यांची थोबाड बंद काळी पडतील. मला जो निर्णय झाला तो योग्य आहे. विधिमंडळाचा गटनेता नेमायचा होता. आम्ही स्वतः तिथे विधान भवनला पोहोचलो. सर्व आमदारांच्या सह्या आहेत. कुठल्याच आमदारांनी सही दिली नाही असं नाही. सर्व आमचे 42 आमदार विधानसभेचे, 9 आमदार विधान परिषदेचे, 51 आमदारांच्या 2 पत्रावर सह्या आहेत. पत्र क्रमांक 1, सुनेत्रा वहिनींना विधिमंडळ गटनेता करावं. पत्र क्रमांक 2, सुनेत्रा वहिनींना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करावं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. हे आमचा हट्ट होता, तो त्यांनी पार पडला. दुसऱ्यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. विधानसभेचे तुम्ही म्हणताय की 43 आमदारांच्या सह्या आहे यांना गटनेतापदी निवड करण्यासाठी सुनेत्रा वहिनींना. आज सकाळी रोहित पवार असं म्हणाले की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड व्हावी. राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे पवारांच्या घराण्यात राहावं. त्यासाठी 30 आमदारांची तयारी आहे किंवा 30 आमदार त्यासाठी तयार आहे. मग 13 आमदार असे कोण आहे की ज्यांना सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होऊ नये अशी इच्छा आहे? श्री रोहित पवार हे त्या दिवशी त्या विधिमंडळाच्या गटनेत्याच्या बैठकीत नव्हते. ते पवार साहेबांचा तुतारी चिन्ह असलेल्या पक्षाच्या जे किती आमदार आहेत ते 8 ते 9 किती आमदार आहेत? 8 त्या पक्षाच्या 8 आमदारांपैकी ते आहेत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 42 इलेक्टेड मेंबर आहेत विधानसभेचे. ते 42 हेड काउंट तिथे होते. 9 विधान परिषदेचे 51. त्या सगळ्यांच्या सह्या घेणारा मी आहे स्वतः. मी पाहिले पत्र. त्यामुळे हे याला काय म्हणतात, अफवांचा बाजार उठवणे, तसं त्यांनी उठवला. त्यांना काय होतं, ते राजकारणामध्ये ते संशयाचं धोकं निर्माण करण्याचा एक प्रकार असतो. म्हणून त्यांनी सांगितलं का 30 आमदारांच्या सह्या त्यांनी दाखवावं पुरावा. उलट मी हे म्हणतो की महायुतीमध्ये सहभागी व्हावं याकरता रोहित पवारांची सही होती. हे मी सांगतो तुम्हाला. रोहित पवारांची सही, प्राजक्त तनपुरेंची सही, त्याच्यानंतर इंद्रनील नाईक होते आमच्यासोबत त्यावेळेस, RR आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांची आई सुमनताई, सगळ्यांच्या सह्या होत्या. काय आता रोहित दादांनी आता बोलू नये, असेल तो पुरावा द्यावा. काहीतरी केलंय त्यांनी, मीडियामध्ये चर्चेत राहायला पाहिजे त्यांना. पण अजित पवारांच्या निधनानंतर जेव्हा सुनेत्रा वहिनींकडे हा प्रस्ताव गेला की राज्याचे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, राष्ट्रवादीचे काही ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे ह्या चर्चेसाठी गेले. सुनेत्रा पवारांनी त्यासाठी होकार दिला.
पण समजा तुम्हाला काय वाटतं की सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री पदासाठी तयार नसत्या तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री पदासाठी कोण असतं? कोणीच नसतो. त्यांना आम्ही तयार केलंच असतो. हम्म. अजितदादांची जागा फक्त सुनेत्रा वहिनीच घेऊ शकतात. हे जर तरचे प्रश्न आहेत. आणि राजकारणाला इतिहासाला जर तर मंजूर नसतात. त्याला संदर्भ साधना पाहिजे. त्यांची मानसिकता होती काय तर अजिबात नव्हती. पण त्यांनी ते जबाबदारी स्वीकारणं ही खरी अजितदादांना आदरांजली ठरली असते. आणि त्या दादांच्या शेवटी त्या म्हणजे दादाचं प्रतिरूपच. त्यामुळे मला वाटत नाही दुसरं कोणी जर तरचा विषय येतो, पण सुनेत्रा वहिनीच, दुसरं कोण नाही. जरी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदासाठी तयार झाल्या, बातम्या अशा आल्या होत्या की त्यांनी होकार दिला हा निरोप घेऊन नरेश अरोरा जे डिझाईन बॉक्सचे मालक आहे किंवा जे ते सर्व आहे, तो निरोप घेऊन नरेश अरोरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेले होते. आता मला एक सांगा, राष्ट्रवादीमध्ये नरेश अरोरांचं इतकं महत्व आहे का की राष्ट्रवादीचे नेते हा निरोप घेऊन जात नाही, प्रफुल्ल पटेल हा निरोप घेऊन जात नाही, सुनील तटकरे हा निरोप घेऊन जात नाही, पण नरेश अरोरा जातात. ज्यांचं तुम्ही नाव घेताय त्यांची PR एजन्सी आहे आणि त्या PR एजन्सीचं नाव डिझाईन बॉक्स आहे. बरोबर. आणि मी मागेही सांगितलं होतं की त्यांना त्यांचा PR म्हणून जे काही त्यांचा आर्थिक पदभाराचा हक्क आणि अधिकार असतो तो त्यांना भेटतो पक्षाकडून. त्याच्यामुळे त्यांनी मागं सुद्धा तुम्ही बघितलं असेल की 42 आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढल्यानंतर पहिला उत्तर देणारा मी होतो. मग त्यांनी ट्विट करून मला काय शिव्याश्राप द्यायचं ते केलं असेल तो धंदा. पण ते आमच्या पक्षाचे कुठलेही पदसिद्ध सदस्य नाहीत, ते आमच्या पक्षाचे नेते नाहीत आणि ते काही गिरीश महाजनांसारखे संकटमोचकही पक्षाचे नाहीत. ते गेले की आले की पुढे कुठे गेले हे कोणालाच माहित नाही. आता ते अंत्यसंस्काराच्या दिवशी मला दिसले. ज्या नेत्याच्या पक्षात तुम्ही काम करता PR म्हणून, आजपर्यंत एक तरी अंत्यसंस्कारात कोणी गॉगल लावून जॅकेट घालून बसतो? ही एकमेव व्यक्ती गॉगल आणि जॅकेट घालतात. तुम्ही म्हणाल संवेदना काय असते ना, गोरगरिबाला विचारा संवेदना. यात माणसाचे त्या माणसावर ज्या माणसावर उपकार असतील नसतील माहित नाही, पण एका पेपरचा फोटो बाजूला ठेवून सुद्धा एका गरीब माणसानं तिथलीच फुलं तोडून तिथे श्रद्धांजली वाजली. अजितदादांना रडलेत म्हाताऱ्या बायका, कितीतरी रील्स आहेत. मग हे जर एवढे जीव लावणारे असते आणि दादांवर एवढं श्रद्धा असते, एक तरी अश्रू डोळ्यातून पडताना मला दिसलं. त्याच्यामुळे तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते आमच्या पक्षाचे नाहीत, ते आमच्या पक्षाचे मालक नाहीत. आमच्या पक्षाचे मालक अजित दादा पवार. त्यांनीच हा पक्ष घडवलाय, त्यांनीच हे आमदार निवडून आणले. विधानसभेत निकाल आला, तुम्ही श्रेय घेता. त्या कोण होते ते काँग्रेसचे प्रशांत किशोर, त्यांना प्रशांत किशोर व्हायचं असेल. आणि पिंपरी चिंचवड पुण्याला तर त्यांनीच केलं ना सगळं. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड आणि पुण्याची सगळं सेटअप त्यांचंच होतं. 73चा आकडा दाखवत होते अगोदर, 37 झाले पिंपरी चिंचवडमध्ये. इथं डिझाईन बॉक्स फेल गेलं ना. ते सुनेत्रा वहिनींकडे निरोप घेऊन जातील आणि सुनेत्रा वहिनी त्यांचा ऐकून निर्णय घेतील, इतका काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वाईट दिवस आलेले नाही. त्याच्यामुळे मला वाटत नाही त्या गोष्टीत काही तथ्य असेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक विलिनीकरण होणार होतं असा ठासून दावा करतायत, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कुठलाही नेता याबद्दल चकार शब्द काढत नाही. विलिनीकरण खरंच होणार होतं का? दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे का ह्या भूमिकेत जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणतो 2002% दोन्ही पक्ष एकत्र आलेच पाहिजे. सर्वसामान्य लोकांची हीच भावना आहे की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे. विलिनीकरण हा विषय वेगळा. बरोबर. विलिनीकरणाच्या चर्चेला पहिला पेव कोणी फोडला? तिकडचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. अजितदादांच्या अंत्यविधीच्या नंतर काही मिनिटं पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली डॉक्टर अमोल कोल्हे यांची होती. आणि तिथून मग विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली. आता इकडचं का कोणी बोलत नाही? कारण इकडे ठरलेलं आहे. सुनेत्रा वहिनी आता गटनेते विधिमंडळाचे नेते आहेत, त्याच आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. ऑफ द रेकॉर्ड कधी कधी आम्ही पण बोलत होतो की दादा हे एकत्र असलोच पाहिजे आपण. आणि दादा काही नकारात्मक नव्हतेच ना. दादाची भाषणं पुणे पिंपरी चिंचवडला होती ना की माझा काका लई मोठा आहे, माझ्या काकाच्या कृपेने खूप काही चांगलं चाललंय, दादा बोललेले आहेत ना. त्याच्यामुळे कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. बैठकीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता की ती विलिनीकरणाची बैठक होती, पण त्यात नोट करण्यासारखं असं होतं की अजित पवारांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचा कुठलाही नेता नव्हता.
त्यात राजेश टोपे होते, त्यात रोहित पवार होते. पण राष्ट्रवादीचा कुठलाही नेता होता नाही, जसं की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असो, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असो, धनंजय मुंडे असो, छगन भुजबळ असो, हे लोक होते नाही. यामागचं काय तुमचं समीकरण काय वाटतंय? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक त्या विभागात आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळत असेल आणि दादा बारामतीला दादाच्या मनात हे असेल कदाचित की आपण ऍटलिस्ट प्राथमिक एकदा बैठक तरी घ्यावी आणि नंतर मग सेकंड बैठकीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन आपण पुढं करावं. तर दादा होल अँड सोल होते ना, त्यामुळे दादांनी पहिली प्राथमिक चर्चा केली असावी आणि नंतर मग त्या ठरल्यानंतर कोण तिकडचं कोण, मध्यस्थी करणारं कोण, ह्या गोष्टी नंतरच्या असतील. आता त्या मीटिंगच्या संदर्भात मला माहित नाही, फक्त ते व्हिज्युअल आता 2 दिवसांपूर्वी म्हणजे दादांच्या अंत्यविधीनंतर आलेले आहे. पण त्या मीटिंग मध्ये काय झालं मला नाही सांगता येणार. या संपूर्ण घडामोडीत अजित पवारांचं निधन झालं त्या दिवसापासून ते आजपर्यंत कुठेतरी शरद पवार त्यांची स्पष्टपणे भूमिका अशी मांडत नाहीये. पक्षांतर्गत जर आपण चर्चेचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की शरद पवारांची आता पुढची भूमिका काय असेल? हे बघा, जेवढं दुःख महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना आणि दादांच्या चाहत्यांना झालंय, सर्व पक्षीय लोकांना झालंय, त्यापेक्षा अधिक दुःख हे पवार साहेबांना झालं. त्याचं कारण असं आहे की पवार साहेब शेवटी बापासारखे होते. अजितदादाचं सर्व बालपण साहेबांनी पाहिलं. ज्या दिवशी ही घटना त्यांना माहीत पडली त्या दिवशी त्यांना सूचना असं झालं होतं, म्हणजे जिथं ते लँड झाले तिथून पहिल्यांदा तुमच्याकडे व्हिडिओ असेल की साहेबांनी विचारलं की कुठं अपघात झाला, आणि त्यावेळेस ममता बॅनर्जींचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि त्यावेळेस वडिलकीच्या नात्यानं त्यांनी बरोबर एक स्टेटमेंट दिलं की हा ऍक्सिडेंटच आहे. कारण जर तशी शंका साहेबांना आली असती किंवा तसे काही धागेदोरे, कारण ती मानसिकता तशी नव्हती त्यावेळेस, तर आगडोंब महाराष्ट्रात उसळला असतं. एवढं साहेबांना साधी तेवढं नॉलेज, इतक्या वर्ष 50 वर्षाचा देश आणि राज्यात राजकारण करणारी व्यक्ती, त्याच्यामुळे साहेबांच्या मनात काय आहे हे साहेबच सांगू शकतात. पण तुर्तास तरी बाप माणूस अजून महाराष्ट्रात जिवंत आहे. मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला एक वैचारिक आणि भक्कम भूमिका असलेला सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष आहे. भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत, पण प्रादेशिक पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे हा पक्ष त्याची वासलात लागू नये, त्या पक्ष अजितदादानंतर तो पक्ष संपू नये, या सगळ्या चौकस याच्यातूनच साहेब अनालिसिस करतील आणि साहेबांची पुढची भूमिका जी काही असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून हिताचीच असेल, त्यात काही दुमत असण्याचं कारण. तुम्ही अजित पवारांसोबत एवढे दिवस काम केलंय, अजित पवारांची रोखठोक भूमिका होती, कार्यकर्त्यांचं काम करायचंय, नेत्यांचं काम करायचंय, महाराष्ट्रातल्या लोकांचं काम करायचंय. पवार साहेब कसे आहेत? पवार साहेब शेवटी बाप माणूस आहेत राजकारणात. म्हणजे असं असताना त्या दिवशी अंत्यसंस्कार झाल्यानंतर साहेबांनी पहिल्यांदा मला बोलावलं होतं की किती लोक असतील त्या विधीला. मग साहेब 5-7 लोक तर 7 लाख लोक असतील, इतके मैदानात बसत नाहीत. म्हटलं मैदानाच्या बाहेर याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे. भिगवण, इंदापूर, बारामती अशी जर माणसं बघितली तर 7 लाखापर्यंत आकडा होतो. साहेब त्यावेळेस एक बोलले, साहेब मितभाषी, शांत, म्हणजे साहेबांना कोणी शिव्या दिल्या तरी शांत. दादा एकदम स्पष्ट होते. दादाने सांगितलं तुझं काम होत नाही तर ते होतच नाही, असे स्पष्ट होत. त्यामुळे साहेबांचा माझा फारच कमी वेळ परिचय आला. दादांसोबत मी 8-9 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने दादांना अभ्यासला. दादा फार वेगळे होते, फार वेगळे. असंही म्हटले जाते की अजित पवार जेव्हा सकाळची सुरुवात करायची, घरी जाईपर्यंत जवळजवळ 10,000 निवेदनं त्यांच्याकडे जमा व्हायची आणि त्याचा हिशोबही लागायचा. दादांना एक सवय होती, निवेदन कुठलंही असलं, म्हणजे साधं पेनानं लिहिलेलं असलं, गरीबातला गरीब असला तरी त्यांचे ठरलेले PS, OSDP यांच्याकडे त्याची, म्हणजे त्या डिपार्टमेंट वाईज ते वाटलं जायचं आणि ते त्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली जायची. त्या दिवशी अंत्यविधीच्या दिवशी बारामतीला एक रडताना आम्ही माणूस पाहिला. स्वप्नील सांगत होता, त्याला स्वप्नीलने विचारलं तुम्ही कुठून आला? ते म्हणजे सोलापूरवरून. तुम्ही का रडताय? त्यांनी 1 महिन्यापूर्वी दादांची भेट घेतली होती. त्यांच्या घरी काहीतरी आरोग्याचा प्रॉब्लेम होता आणि त्यांनी विनंती केली होती भेट घेऊन की माझ्या मुलीला जिल्हा बदली द्या. म्हणजे ती माझ्या माहितीप्रमाणे मुंबईच्या परिसरात नोकरी करत होती आणि तिला सोलापूर पाहिजे होती आणि कारण तसंच होतं, प्रबळ कारण होतं त्यांच्या पत्नीचं आणि त्यांच्या आजाराचं. दादा म्हणाले ठीक आहे. तो कागद घेतला निवेदनाचा आणि सांगितलं की मी सोलापूरला, तुम्ही आता इतक्या लांब मुंबईला येऊ नका, मी 28 जानेवारीला बारामतीत आहे,
सभा आहे माझी जिल्हा परिषदची, त्यावेळेस तुम्ही या. तो निवेदन घेतलं आणि मग निवेदन सॉर्टिंग करताना दादाच्या एका पीएनी सुद्धा त्याला फोन केला त्या नंबरवर की तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही 28 तारखेला तो कागद घेऊन जा. आणि 28 तारखेला ही घटना घडली. त्याच्या आशा जवळपास मावळल्या होत्या आणि सगळं अंत्यविधी होऊन ते घरी गेले सगळे. तर त्या कागदात सापडलेली कागद जी होती त्याच्यामध्ये त्याचं लेटर होतं, म्हणजे ते तिला आंतरजिल्हा बदली भेटल्याचं. तिथून पोलिसांनी फोन केला की तुमचं हे कागद तयार आहे, तर तुम्ही घेऊन जा बारामतीला. म्हणून तो धाय मोकळून झाला. दादांच्या बरोबर दादांच्या सोबत काम करणारे जे त्यांचे ओएसडी आहेत, विकास पाटील, रामचंद्र चौबे, त्याच्यानंतर अनिल ढिकले, सुनील कुमार मुसळे, उदय कोठावदे, सतीश मोगे साहेब, ही सगळी लोक तितकीच शार्प, तितकीच म्हणजे तुमच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचं काही काम कोणाचं असेल तर ते मोगे साहेब सांभाळतील. आमदारांच्या विकास निधीचं असेल तर नरेश भाई सांभाळतील. उदय कोठावदेकडे वेगळी जबाबदारी, पण तितक्याच प्रामाणिकपणे ती लोक पण काम करत होती. त्याच्यामुळे दादांची काम करण्याची पद्धत अलीकडच्या महायुतीच्या नेत्यांमध्ये उजवी ठरेल इतकं प्रचंड ताकदीचं काम दादा करत. कारण त्यांना कागद आणि माणसं ह्याच्या पलीकडे काही सुचत नाही. त्यांच्या या अलीकडच्या 5 वर्षात त्यांनी व्यक्त केलेले 5 मिनिटाचा क्षण म्हणजे जय पवारांच्या लग्नात केलेलं नृत्य, डान्स, तेच त्यांच्या जीवनात आलेले अलीकडच्या काळातले लग्नाचे ते आनंदाचे क्षण होते. आणि ते लग्न आटोपल्याबरोबर त्यांनी डायरेक्ट नागपूर अधिवेशनात एअरपोर्टवर आल्यानंतर त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाली, पाय फ्रॅक्चर सारखा म्हणजे इथं दुखापत झाली होती. काय आराम करत बसले नाही, थेट विधिमंडळात येणं, ते डायऱ्या, ते कागद आणि दादा. शेवटच्या क्षणालाही शेवटी दादाच्या मांडरानावर कागद सापडले. माझे वैयक्तिक अनुभव प्रचंड मोठे आहेत. मी एकचदा बदलीचं काम घेऊन गेलो होतो एका अधिकाऱ्याचं. बदलीचं काम आमदार घेऊन गेला म्हणजे त्या अधिकाऱ्यानं त्याला पैसे दिले असं साधारणपणे एक व्याख्या आहे आणि समज आहे, ती वस्तुस्थिती असते. बरेच लोक बदली करून द्या असं काही आमिष दाखवतात, ह्या गोष्टी करतात. दादाने ते वाचलं. दादा म्हणाले परत अशी निवेदनं माझ्याकडे आणायची नाही, मी बदल्या फदल्याच्या भांडवलीत पडत नाही आणि पैसे घेऊन हे कामं करायची. म्हटलं माझे मित्र आहेत, मित्र जरी असला बदली केली तरी मेसेज हाच जातो की तुम्ही पैसे खाल्ले. बरोबर, त्याच्यापेक्षा तुला काही लागलं तुम्हाला अतिरिक्त फंड माग, पण अशी निवेदनाची कागद आणायची. या घराचा नकाशा इथं माझ्या गाडीच्या पार्किंगच्या जागा होत्या पहिल्या नकाशा. पहिलं माझ्यावर आरोप झाला होता आमदार झाल्यानंतर मी तिथं शहरामध्ये भाड्याच्या घरात राहत होतो. मी आत्ता आलो 7 एप्रिल 2025 ला इथे आलो. तत्पूर्वी मी आमदारकीचे जवळपास 4.5 वर्ष त्याच घरात काढले. बरोबर, कारण माझ्या मिसेसचा डिलिव्हरीचा वेळ होता, तिला 6वा-7वा महिना सुरू होता. एक मोठ्या घराची आवश्यकता होती, तर रेंटने आम्ही घर केलं. त्यावेळेस आमच्या पक्षातले जे पुरवणी करणारे जिल्ह्यातली लोक आहेत त्यांनी तक्रार केली होती की अमोल मिटकरीने आमदार झाल्यावर एका वर्षात 1.5 कोटीचा बंगला घेतला विकत. ओके, दादा मला म्हणले का रे शान आहे तू, काय 1.5 कोटीचं घर एका वर्षात, त्याला कुठून काढला पैसा इथे? दादा म्हणलं कोणी सांगितलं तुम्हाला? नाही म्हणलं तक्रार करतात पण ते तथ्यच असलं पाहिजे. मग काय तथ्य? म्हटलं मी पुढच्या आठवड्यात भेटून सांगतो. मी ती रेंट अग्रीमेंट दाखवायला नेलं की 23,000 रुपये महिन्याप्रमाणे मी हे भाजपचे नगरसेवक यांच्याकडे राहायला आहे. आणि त्याच्या 2 महिन्यानंतर 2 वर्षानंतर साधारणपणे हा प्लॉट घेतला होता. त्या प्लॉटचं डिझाईन केलं होतं. दादाला म्हटलं आता माझी विनंती आहे थोडंसं ह्याच्यात काय दुरुस्ती करता येईल ते बघा. रिलॅक्स होते दादा. तर त्यांनी विचारलं इथं कार पार्किंग काय घरात करतोय का? म्हणले इथं कार पार्किंग केल्यापेक्षा इथं ऑफिस काढ, म्हणजे 25-30 लोक बसता येतील असं ऑफिस काढ. इथून जिना होता ज्या तुम्ही आता बसले, जिना पण दादा म्हणलं इतका हे वापरू नको. 4 माणसाचं कुटुंब आहे, ते कुटुंब सुटसुटीत आणि 10 लोक मुक्कामी असले पाहिजे. दादांच्याच आशीर्वादानं हा प्लॉट मी इथे घेतला. हा त्यावेळेसचा एक डम्पिंग सारखा एरिया होता आणि हा प्लॉट घेऊन याचा नकाशा 2दा बनवला. दादांनी 2हीदा दुरुस्त केला आणि 3रा नकाशा फायनल केल्यानंतर मग याच्या बांधकामाला हळूहळू सुरुवात केली. दादाच्या पुण्याईनं मी आमदार झालो म्हणजे आमदार सॅलरी भेटते आणि आमदार सॅलरीच्या भरोशावर बँकेची लोन केस होत असते. बँकेची लोन केस SBI सारख्या बँकेची मला करता आली म्हणून हे घर उभारता आलं.
त्याच्यामुळे हे जे घर आहे हे अजितदादांच्या दुरुस्तीनंतर केलेलं हे घर आहे, ही वास्तू आहे. आणि अजितदादाच या घराचे मालक आहेत. त्याच्यामुळं दादाची पावलं इथे दादा उभे राहिले होते. हो. 12 मे 2025 रोजी दादा इथे होते. हा. आणि वाईट वाटतं सांगायला की काल इथे दक्ष अस्थि विसर्जनाचा कलश इथे होता. 6 महिन्याच्या आत हा सगळा कार्यक्रम प्रसंग संपला. घडला. दादा आले होते पण माझ्या घरी. दादाने आलं पाहिजे. मी तर गृहप्रवेश करायला तयार नव्हतो. एक तर मी पुरोगामी चळवळीतला आहे. मी कुठलं वास्तुशास्त्र केलेलं नाही. मी कुठलं सत्यनारायण केलेलं नाही. मी कुठल्या पौरोहित्य केलेलं नाही या घराचं. हे घर मला जागा आवडली. समोर झाड होतं. वडाच्या झाडाच्या समोरच्या घर असलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाणी लागतं आणि काळा दगड लागतो एवढं मला माहित होतं. तिथं पाणी लागलं. बोर केल्यानंतर तिथं घर बांधलं. म्हटलं दादा एक दिवस या घर कितपर्यंत झालं. 2दा विचार झाला कुठपर्यंत काम आलं. म्हटलं स्लॅब लेवल आली किती दिवस लागतील. आणि दादा मार्च महिन्यापर्यंत मी पूर्ण करतो. फॉलो घ्यायचे ते. हो घ्यायचे ना. फेब्रुवारी पर्यंत म्हटलं पूर्ण करतोय. कोणतं सिमेंट वापरलं, किती MM चा लोहा वापरला. लय बारीक होतं दादा निरीक्षण. आणि आता याचा काय स्क्वेअर फीटनी बांधकाम केलं. नळ कोण्या कंपनीचे आहेत, जगवारचे आहेत की आणखी कोण्या कंपनीचे आहेत. आता लेटेस्ट काही नवीन कंपनी निघाल्या. इतकं बारीक ते फार बारीक होते का. मला ते कळत नव्हतं ना सिमेंट. आता आपण काय करतो साधारण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा एखाद्या याला आपण देऊन देतो ठेकेदाराला की आमच्या घराचं बांधकाम आहे नकाशाप्रमाणे करा. पण दादानी फार बारकाईनंतर माझा तोही अभ्यास झाला. दादा असा विचार. दादाला म्हटलं दादा फेब्रुवारीत कम्प्लीट होते. शिवजयंतीच्या दिवशी जायचं आहे. म्हणत ऐक माझं जमणार नाही. कारण पहिले म्हणाले ते जमते कारण मी आता उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे विमान येते आणि तुमच्या याला स्ट्रीप मोठी आहे अकोला एअरपोर्ट शिवनी विमानतळाला तिथे येता येईल काय अडचण. मग मी रिमाइंड करायचं दर मंगळवारी ते वास्तूचं गृहप्रवेश वास्तू शब्द नाही सॉरी शब्द मागं घेतो. गृहप्रवेशाच्या दिवशी गृहप्रवेशाला या ना. मग तारीख काढली का म्हटलं मी तारीख तुम्ही याल तो दिवस तारीख. कोणाजवळ तारीख काढत नाही कोणी. बरोबर. ज्योतिषाकडे काय तारीख काढायची. हरीची या दासा शुभ काळ दाही दिशा. वारकरी संप्रदायाचा म्हणतो म्हणून मग काय मग म्हणाले फेब्रुवारी महिन्यात बघू. फेब्रुवारीत गेलो. दादा म्हणाले असं आहे अधिवेशन आहे म्हणत होता अर्थसंकल्पाचं. माझ्याकडून काय होणार नाही. म्हटलं अधिवेशन झालं. मार्च महिना गेला. मग एप्रिलची सुरुवात आली. दादा म्हणतात एक काम कर. मुलं काय म्हणतात म्हणलं मुलं तर तक करतात घरात जायला कारण ACBC सगळे काढून आणले मोठं जुन्या घरातले. तू म्हणत चालला का मी एक दिवस येणार. दादा म्हटलं मी जा म्हणल्या तुला काही जाऊ शकत नाही म्हणजे काय. पहिलं ते लेकरा बाळांचं बघ. मी कसं तरी घट्ट मन केलं. पण माझा दादांशी तेवढा संपर्क होता तर हलका एक मायलेकाचा संपर्क जसा असतो तसा सुनेत्रावाणीशी तेवढा संपर्क झाला होता. त्या राज्यसभेच्या खासदार झाल्यानंतर मग थोडासा अधिक होता. मी तिथून देवगिरीवर त्या दिवशी दादा थोडेसे गरम झाले होते. सांगितलं ना मला वेळ भेटेल तेव्हा येईल म्हणून नंतर बघू. बापरे म्हटलं पण म्हटलं जिद्दत आहे जाणायची. मग मी सुनेत्रावाणींना फोन केला. म्हटलं ताई म्हटलं एका लेकराची म्हटलं त्याचे पुण्य झालं तुम्हाला यावंच लागतं. म्हणून दादा तयार असतील तर मला काय यायला अडचण. मी म्हणजे बॅग भरून तयार आहे म्हणून त्याच्या विमानात बसून यायचं आहे ना. पण मी दादा नाही म्हणतात. मग आता मी काय करणार. दादा नाही म्हणतात त्यांचे बरोबर. म्हटलं मला काहीतरी द्या. मी 7 एप्रिलला मी गृहप्रवेश करतो कारण म्हटलं तो लग्नाचे वाढदिवस बायकोचे वाढदिवस 7 एप्रिल आहे म्हणून याच्यापेक्षा चांगला मुहूर्त काय असणार. बायकोला त्याच वाढदिवसाला घर बांधून भेटते त्याच्यापेक्षा काय असणार. तर म्हणत ठीक आहे तू थांब म्हणत देवगिरीवर त्यांनी हापूस आंब्याची पेटी आपल्याकडे भर हिराची पद्धत असते विदर्भामध्ये. त्यात साडी असते बायकोला मला दुपटा नारळ सगळं. शंकर नावाचा जो मुलगा आहे तिथे ज्याला दादाला शेवटी आता ओळखलं डेड बॉडी ओळखण्यामध्ये तो होता तरी ते आणून दिलं आणि सुनेत्रावाणींनी द्यायला सांगितलं. मी म्हटलं परत त्यांना फोन केला. म्हटलं माझी हात जोडून विनंती आहे मला हे काही हापूस आंबे बिंबे काही नाही पाहिजे. मला तुम्ही अशी वस्तू द्या की जे करून मी प्रवेश करू शकतो. तर म्हणत कुंकाचा करंडा चालेल का. मी म्हटलं चालेल पण म्हटलं अजून एक वस्तू मला दुसरं काहीच नका. एक वस्तू मला पाहिजे. आता मी तुमच्या
समोर सांगतो हे पहिल्यांदा. त्यांनी तो चांदीचा छोटासा कुंकाचा करंडा दिला आणि दुसरं काय पाहिजे म्हटलं मला तुमच्या दोघांची चप्पल द्या. अरे वेळ आहेस का म्हणे तू, असं कोणी मूर्खपणा करतोय. आणि साधारण साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटतं हा मूर्ख आहे, पागल आहे. पण मला माहित आहे ना त्या माणसाच्या पुण्याने हे झालं, त्यांची पदस्पर्श व्हावा हे होत सगळ्या गोष्टी होत्या. नाही मग तसं होत नाही, तसं आम्ही अजिबात नाही. दादाला माहित पडलं तर तुझी खैर नाही आमची कोणाची खैर. म्हटलं मी इथून हटतच नाही. कसं तरी त्यांना कन्व्हिन्स केलं, ते ऐकायला तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी परत 1 वाजता गेलो मी. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं, बजेटचं अधिवेशन. आणि 2 वाजता तर शंकर कंटाळून आला म्हणे. ते म्हटलं तुम्ही देता का नाही, तुम्ही इथंच आता बसतोच म्हणला, आता देवगिरी नाटक. मी पण जिद्दी होतो. त्यांनी मग शंकरनी मला रिक्वेस्ट केल्यानंतर वहिनीच्या परमिशन मी 2 एक त्यांची आणि दादांची असे ते हे आणले. 7 एप्रिलला दादा येणार असं समजून आम्ही म्हणजे असं गृहीत धरलं. म्हटलं आज नाही उद्या येतील, पण त्यांची अडचण आपण कशाला हे करायची. त्याच्या 2 चपला ठेवल्या, त्याचं पूजन केलं आणि गृहप्रवेश केला. त्याच्या हा दिवस होता 7 एप्रिल. मे महिन्याच्या 12 तारखेला, जून महिन्याच्या 12 तारखेला दादा प्रत्यक्षात आले. एक पक्ष प्रवेश होता आमच्या अकोल्यामध्ये, मीच घडवला होता. आणि खामगावला दिलीप कुमार सानंदचा प्रवेश होता. दादा म्हणाले की तुझ्या घरी जेवण करून जातो. दादा आले होते इथेच. ती चप्पल मी खूप जपून ठेवली. आता ते व्हिडिओ पण फिरले. तो एक फार म्हणजे हे माझी कोणी काय वाटते त्याचं मला म्हणणं नाही. माझ्यासाठी दादा देव होते आणि ते देवाची अशी काहीतरी पूजा करावी तेच मी केली. आणि त्यांच्या हस्ते मग एक रामाची मूर्ती बसवलेली आहे मी देवालयामध्ये. म्हटलं फक्त हे एवढं बसवा तुमच्या ज्या दिवशी आले होते. शाकाहारी जेवले माझ्याकडे. 2 तास इथं होते, लेकरा बाळांना आशीर्वाद दिले. दादा इथून प्रचंड आशीर्वाद देऊन गेले. परत महिन्यासाठी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यांना 6 महिन्याच्या आत कुठल्या तरी एका सभागृहाचं सदस्य होणं गरजेचं आहे. बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक होईल की सुनेत्रा पवार या विधान परिषदेवर जातील? बारामती विधानसभा खाली झालेली आहे दादांच्या जाण्याने. बरोबर. तर तिथे अर्थातच हक्क हा सुनेत्रा वहिनींचा आहे. मला वाटत नाही की पोटनिवडणूक होईल म्हणून आणि कोणी विरोध करेल. बिनविरोधच ते येते. काही अडचण आली दुसऱ्या सेकंदाला माझा राजीनामा असेल. माझी अजून 4 महिने बाकी आहे. ती जागा अगदी 13 तुझको अर्पण क्या लागे मेरा, मी तयारच आहे. म्हणजे अमोल मिटकरी सुनेत्रा पवारांसाठी विधान परिषदेचा राजीनामा द्यायला तयार आहे. कधीही अशी अडचण त्या पोटनिवडणुकीची येणार नाही. राजीनामा नाही. त्यांनी जर कोणी असं सांगितलं की तू जीव दिला तर दादा परत येतो, ते मी देतो आता सध्या. मला त्या दिवशी एवढं जरी माहित असतं की 28ला तुला दादासोबत यायचं आहे बारामतीला, समोर हा घातपात आहे, तरी दादासोबत आलो असतो. मी दादावर प्रेम करणारा व्यक्ती. दादा म्हणजे शरीरावर दादाच्या नाही, दादाच्या विचारावर. कारण दादाचा विचार हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा चिरकाळ टिकणारा विचार आहे. आणि तो विचार मांडणारा एकमेव नेता महाराष्ट्रात होती दादा. बाकीचे नेते धर्माच्या नावावर मत मागतात, पण दादा जाणं म्हणजे एक पिढीचा अंत आहे. त्याच्यामुळं हा दादाच्या विचाराचा माझ्यावर असलेला प्रभाव आणि दादा नावाच्या व्यक्तिमत्वावर माझा असलेला जीव, त्याच्यामुळे त्यांच्याकरता, त्यांच्या परिवाराकरता, अख्खा महाराष्ट्र त्यांचा परिवार आहे. अमोल मिटकरीला कुठलाही त्याग करण्याची वेळ आली तर पहिला त्याग माझा असेल. शेवटचा प्रश्न, मी काही नेत्यांची नावं घेतो, तुम्हाला त्यांच्यातली एक चांगली गोष्ट आणि एक अशी गोष्ट सांगायची त्यांनी सुधारणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं नाव रोहित पवार. रोहित पवार हे दादांनी त्यांना सांगितलं की वरचं बटन लावलं पाहिजे शर्टाचं, आणि जी केस वाढले त्यांचे पांढरे ते थोडे व्यवस्थित डाय वगैरे करून ते दिसले पाहिजे. म्हणजे ते बसताना असं ते दादाला जे आवडत नव्हतं ते मलाही आवडत नाही त्यांच्यामध्ये, हे त्यांनी दुरुस्ती केली पाहिजे. त्यांच्यातला आवडणारा गुण जर म्हणाल तर ते मुत्सद्दी राजकारणी होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे ते बॅलन्स ठेवतात. ते देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्धही बोलतील पण त्यांना दुखावणारही नाही, एकनाथ शिंदेच्या विरुद्ध बोलतील त्यांनाही दुखावणार नाही, त्यांना जाऊन भेटतील सुद्धा. तर असे मुत्सद्दी राजकारणी, कमी वयात झालेले मुत्सद्दी राजकारणी. पवार साहेबाला मुत्सद्दी राजकारणी व्हायला 50 वर्षाच्या पुढे जावं लागलं. हे मला असं वाटतं की आता
फास्ट युग आहे ना. बाळकडू. बाळ कडू म्हणजे बाळ कडू लिंब 2 शब्द आणखी पुढे. त्याच्यामुळे ते मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्याच्यामुळे हा त्यांच्यातला चांगुलपणा आहे हा. की ते ना कौनो से दोस्ती ना कौनो से बैर. सुनील तटकरे. त्यांनी ते आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि दिल्लीचं राजकारणही करतात. राज्यातील राजकारण चांगल्या गोष्टी संघटनात्मक त्यांचा एक व्ह्यू जो आहे तो चांगला आहे आणि सर्वसामान्य लोकांना विश्वासात त्यांनी घ्यावं असं मला वाटतं. प्रफुल्ल पटेल. त्यांनी ते पण दिल्लीचं राजकारण पाहतात. त्यांनी पण पक्षवाढीसाठी खूप काम चांगलं केलेलं आहे. त्यांनी दिल्लीतही आपला वकूफ जसा मिळवलाय तसा राज्याच्या राजकारणात सुद्धा त्यांनी आणखी सक्रिय व्हावं. ते आता त्यांना मी ह्या दोघांना सुचवेल एवढा मी मोठा नाही. ते जर ऐकतील तुमचा ब्रॉडकास्ट तर त्यांची उदार मनाने पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करून हे बोलतोय पक्षाचा एक सदस्य म्हणून उगाच त्यांनी अन्वयार्थ लावू नये. म्हणजे कसं होतं की हम बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो असं मला करायचं नाही. पण बाबा ते मोठे दोघे शीर्षस्थ नेते आहेत. तुमच्या प्रश्नाला फक्त उत्तर देतो. दिल्लीत वेळ जास्त जातो थोडा महाराष्ट्रात त्यांचा वेळ असला पाहिजे. एकनाथ शिंदे. कार्यकर्ता जपणारा व्यक्ती. त्यांच्यातली जर प्लस पॉइंट काय असेल तर ते कार्यकर्त्याला उघड्यावर पाळत नाही. पण मायनस पॉइंट काय असेल तर ते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ता सोडून इतर पक्षाच्या लोकांना वेळ देत नाहीत, भाव देत नाहीत आणि किंमत देत नाहीत. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांमध्ये एक चांगला राजकारणी लपलेला आहे. मी त्यांचं भावनिक राजकारण पण पाहिलं की दादांच्या अकाली जाण्याचं दुःख जेवढं परिवाराला आहे जेवढं आप्तस्वकीयांना पक्षाला आहे तितकंच दुःख त्यांना पण आहे. त्यांनी बघा सर्व जिल्हा परिषदेने त्यांच्या प्रचार सभा रद्द केल्या. बरोबर. शिंदे साहेबांनी पण मला वाटते आता वाढदिवस त्यांनी सांगितलं की साजरा करणार नाही. आणि शेवटी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे ते भाऊ म्हणून उभे राहिले एका भावासारखे. त्यामुळे कठीण काळात म्हणजे धीरज धर्म मित्र अरु नारी आपत्काल परखिये चारी असं जे रामचरित मानस म्हटलेलं आहे म्हणजे धीरज आहे, धैर्य आहे, मित्र आणि नारी आहे. नारी म्हणजे पत्नी. त्यातला मित्र हा जो शब्द आहे तो दादांचे मित्र म्हणून ते आपत्काळात सुद्धा तितक्या खंबीर पाठीशी उभे राहिले. हा हळवेपणा त्यांच्यातला प्लस पॉइंट. दुरुस्ती काय तर भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाचे त्यांना सुद्धा जसं अजितदादा भाजपचा कोणी नेता गेला काही केला तरी त्याला तितकाच सन्मान द्यायचे जितका राष्ट्रवादीच्या लोकांनी. बरोबर. बस तेवढं एक साम्य असलं तर देवेंद्रजी इज वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. तेवढं त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही, माझी एक विनंती आहे म्हणून तेवढं आहे. तर हे होते अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल, अजित पवारांच्या अकाली निधनाबद्दल अनेक सवाल उपस्थित केले आहेत, अनेक दावे केले, अनेक प्रतिदावे केले. आता पुढे यात कुठले खुलासे होतील किंवा राष्ट्रवादीचं भवितव्य काय असेल, राष्ट्रवादीत कुठल्या घडामोडी घडतील हे पाहणं आता महत्वाचं ठरेल. अशाच नवनवीन घडामोडींसाठी बडबड चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.